नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुनला खूप आनंद होतो जेव्हा त्याला कळतं की सायलीच तन्वी आहे. तो घरी सांगायचं ठरवतो, पण सायली म्हणते की आपण इतक्यात घाई नको करायला, कारण किल्लेदार आणि सुभेदार दोघेसुद्धा तन्वीबाबत खूप हळवे आहेत आणि आत्ताच त्यांना प्रियाकडून खूप मोठा धोकासुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा हवा की जेणेकरून मी सिद्ध करू शकेल की मीच तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, पण मला पूर्ण खात्री आहे ना, मला पुराव्यांची गरज नाही. तेव्हा सायली सांगते, तुमचं ठीक आहे, पण पूर्ण आजी, आई यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल जर ही गोष्ट खोटी निघाली तर, कारण मला सगळं अस्पष्ट आठवतंय. तेव्हा अर्जुनलासुद्धा सायलीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. आता तो तिला घट्ट मिठी मारतो. तेव्हा त्यांचे लहानपणीचे क्षणसुद्धा त्यांना आठवत असतात. दोघे एकमेकांसोबत खूप खुश असतात. आता अर्जुन म्हणतो, चला घरी जायला हवं, सगळेजण खूप वाट पाहत असतील आपली. तितक्यात कुसुमचा कॉल येतो. तेव्हा अर्जुन सांगतो की कुसुमताई, काळजी करू नकोस, सायली सापडली आहे. आता सायली खूप काळजीमध्ये असते आणि म्हणते की घरच्यांना खरंच माझी खूप काळजी वाटली असेल ना, सॉरी, मी असं न सांगता यायला नको होतं. तेव्हा अर्जुन तिला समजावतो आणि दोघेही गाडीच्या दिशेने जातात. मात्र अर्जुन सायलीचा पाठलाग करणारा व्यक्ती त्यांच्या गाडीशी काहीतरी छेडछाड करत असतो. पण तितक्यात अर्जुन आणि सायली तिथं येतात. त्यामुळे त्याला जे काही करायचं असतं ते काही करताच येत नाही. अर्जुन आणि सायली दोघेही गाडीमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. तो व्यक्ती स्वतःशीच म्हणतो की आत्ता हाती आलेला चांगला मोका सुटला. इकडे सचिनला एका अननोन नंबरवरून कॉल येतो. तो विचारतो की कोणाचा नंबर आहे, तर तो चक्क प्रियाचा असतो. प्रियाने जेलमधून फोन केलेला असतो. आता सचिन तिच्यावरती चिडतो, अगं तुला कळतंय का, पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये हे सगळं डिटेल्स राहतात आणि त्यांना जर कळलं की हा नंबर माझा आहे तर केवढ्यात पडेल, कळतंय का तुला? तेव्हा प्रिया म्हणते, सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. मी तुला इतकी मोठी न्यूज दिली होती, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे आणि त्यानंतर तुझं काहीच अपडेट नाही आला मला, आणि तू सांगितलंस का घरी सुभेदारांकडे? तेव्हा सचिन म्हणतो, हो सांगितलं ना, त्यांनी सगळ्यांनी मला ओवाळलं, घरात घेतलं, मी सगळ्यांना मिठ्या मारल्या आणि मग सगळ्यांना ही गोड बातमी सांगितली. त्यांनी माझ्यावरती लगेच विश्वासही ठेवला. प्रिया रागातच म्हणते की सचिन, हे असले उलटे पालटे उत्तरं मला देऊ नकोस हां, जे घडले ना ते व्यवस्थित सांग. तेव्हा सचिन म्हणतो, अगं तू जरा डोक्यावर पडली आहेस का? तुला कळत नाही आहे का की एवढं सगळं झाल्यानंतर सुभेदार मला दारातही उभं करणार नाही आहेत, आणि मग असं असताना ते माझ्या बोलण्यावरती विश्वास कसं ठेवतील? तेव्हा प्रिया म्हणते, ते काही मला माहीत नाही आहे. कल्पना इथं आलीच पाहिजे, तरच मी इथून बाहेर निघू शकते. तेव्हा सचिन म्हणतो की मी काहीच केलं असं नाही आहे, पण अस्मिताला मेसेज केला होता, तिला मी ही गोष्ट सांगणार आहे, आणि एकदा का तिला ही गोष्ट सांगितली तर तिच्या मनामध्ये राहणार नाही, ती गॉसिप तर करणारच. तेव्हा प्रिया म्हणते, अरे हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली, काय ना, जेलमध्ये राहून राहून माझं डोकं बहुतेक गंजलं आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येतात. त्यांना पाहून घरच्यांना खूप आनंद होतो. सगळेजण सायलीला प्रश्न विचारू लागतात, पण सायली काहीच उत्तर देत नाही आणि कल्पनाला घट्ट मिठी मारते. त्यानंतर ती प्रतिमासमोर जाते आणि तिलासुद्धा घट्ट मिठी मारते. त्यानंतर सुमनलाही ती घट्ट मिठी मारते. सुमन तिला विचारते की अगं काय झालं बाळा, तू अशी अचानकपणे का बरं निघून गेली होतीस? तेव्हा अर्जुन सांगतो की काही नाही, असे मूड स्विंग्स होत असतात ना, तसंच काहीच झालं असेल, म्हणून सायली इथून निघून गेली होती. आता अश्विन विचारतो, पण सायली बहिणी, अगं अचानक तुला त्याच मंदिरामध्ये का जावंसं वाटलं? अर्जुन सर्वांनाच म्हणतो की आपण जरा सायलीला आराम करून द्यायला हवा, आणि मग तो तिला खोलीमध्ये घेऊन जातो. अश्विनसुद्धा सायलीसाठीच थांबलेला असतो, त्यामुळे तो कल्पनाला सांगतो आणि निघून जातो. कल्पना प्रतिमाला विचारते की सायलीच्या मनात काय झालं ना, काहीच कळत नाही आहे. तेव्हा प्रतिमा कल्पनाला समजावते, अगं आपण सतत तिला हेच प्रश्न नको विचारायला, कारण या प्रश्नांमुळे पुन्हा तिला डिस्टर्ब वाटत असेल तर. त्यामुळे आता आपण तिच्यासमोर हा विषय काढायलाच नको की तू कुठे गेली होतीस, का गेली होतीस. तेव्हा कल्पनालासुद्धा तिचं म्हणणं पटतं.
आता इकडे महिपतकडे एक मुलगी येते. ती सरळ त्यांच्या पायाशी बसते. महिपतलाही आश्चर्य वाटतं. पोरी, तू कोण आहेस? मी तुला ओळखलं नाही. तेव्हा ती सांगते की बाबा, तुमच्या आशीर्वादाने माझं खूप मोठं बिझनेसमध्ये फायदा झाला आहे आणि माझा बसलेला बिझनेस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. माझ्या फॅक्टरीमध्ये जेवढ्या काही मशिनरी आहेत ना, त्या सगळ्या मशीनच्या समोर तुमचाच फोटो आहे. तुमच्या आशीर्वादानेच मला हे सगळं यश मिळालेलं आहे. त्यामुळेच या यशातला काही वाटा मी तुम्हाला देण्यासाठी आलेली आहे. माझ्यावरती तुमच्या कृपेचा हात असाच राहू द्यात. आता सचिन हे सगळं पाहत असतो आणि त्याला मनातून खूप राग येत असतो. तेव्हा महिपत म्हणतो की माझा जय जयकार करू नका. हे सगळं बहुगुणी बाबांचीच तर कृपा आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, मी बहुगुणी बाबांकडेच गेले होते, पण त्यांनी तुमच्याकडे जाण्यासाठी सांगितलं. आणि आता मला अशी इच्छा आहे की जसं तुम्ही माझं भलं केलं तसं इतर भक्तांचंसुद्धा भलं व्हावं. यासाठी मी तुमच्या नावे 10 एकर जमीन करायचं ठरवलं आहे. त्या ठिकाणी मी खूप मोठा आश्रम बांधणार आहे, जेणेकरून तुमच्या भक्तांना तुम्ही मार्गदर्शन करू शकाल. तेव्हा महिपत म्हणतो, नाही पोरी, हे असं आता या मोहमायेमध्ये मला काही अडकायचं नाही आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी वगैरे मला काही नको. तेव्हा ती मुलगी त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागते. महिपत सह्या करायला तयारही होतो, पण सचिनला हे सगळं काही पटत नाही. तो ते पेपर्स काढून घेतो आणि म्हणतो की अण्णा, हे काय करताय तुम्ही? न पाहता सह्या करतायत. अहो, ही प्रॉपर्टी देती आहे का तुमची आहे? ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेते आहे, हे कसं कळणार आहे? पेपर्स वाचा तरी. तेव्हा ती मुलगी म्हणते, अहो दादा, तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे. तेव्हा सचिन ते सगळे प्रॉपर्टीचे पेपर वाचतो आणि ते पाहून तर त्याला खूप मोठा धक्काच बसतो. खरंच 10 एकर जमीन म्हणजे ती कोट्यावधी रुपयांची जमीन होती आणि ती महिपतच्या नावावर करायला निघाली होती. त्याच्या हातातून आपोआप ती फाईलही गळून पडते आणि महिपत त्या पेपरवरती सह्याही करतो. आता इकडे अर्जुन सायलीकडे एकटक पाहत असतो आणि म्हणतो की माझी लहानपणीची मैत्रीण, माझी जीवाभावाची तन्वी आज माझ्यासमोर आहे. त्याला लहानपणीचे ते क्षण आठवू लागतात. त्याचवेळेस सायलीलासुद्धा अस्पष्ट ते सगळे क्षण आठवत असतात. सायली म्हणते, पण अहो, मला सगळं अस्पष्ट आठवतं आहे. अर्जुन म्हणतो, पण मला आता पूर्ण खात्री पडलेली आहे की माझी तन्वी माझ्यासमोर बसलेली आहे. घरचे जिची एवढी वाट पाहत आहेत ती तन्वी तूच आहेस. हे जेव्हा घरच्यांना कळेल ना, तेव्हा खूप आनंद होईल. तेव्हा सायली म्हणते, पण आपल्याकडे ठोस पुरावा असायला हवा ना. पुरावा असल्याशिवाय आपण घरच्यांना हे सगळं नाही सांगू शकत. जेव्हा प्रिया तन्वी म्हणून आली होती त्यावेळेस रविराज काकांनी काय केलं होतं? तेव्हा अर्जुन सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा तर DNA टेस्ट केली होती. सायली म्हणते, मग माझीसुद्धा DNA टेस्ट करायची का? जर ती मॅच झाली तर मी सगळ्यांना सांगू शकते की मीच खरी तन्वी आहे म्हणून. पण आपण हे कसं काय करणार? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी सोपं आहे. जसं आपण प्रतिमा आत्या आणि प्रियाची टेस्ट केली होती त्याच वेळेस एक प्रियाने सॅम्पल बदललं होतं, जे की खऱ्या तन्वीचं होतं. आणि ते सॅम्पल जर तुझ्या सॅम्पल्सशी मॅच झालं तर आपल्याला लगेच कळेल की तूच प्रतिमा आत्यांची मुलगी आहेस. तेव्हा अर्जुनला ते मागचे क्षणसुद्धा आठवत असतात. अर्जुन सांगतो की अजूनही ते सॅम्पल आपल्याचकडे आहे. आपण ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल चेक करून पाहू शकतो आणि ते जर जुळलं तर मग आपण. सायली म्हणते, मग मी सगळ्यांना सांगेल की मी रविराज आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार आहे. आता तितक्यात प्रतिमा दोघांसाठी ज्यूस घेऊन आलेली असते आणि तिने हे ऐकलं का नाही हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर सुमन त्या अज्ञात व्यक्तीला घेऊन घरी येते. आता तो व्यक्ती कोण आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.